नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपलं नाथ शर्यतीचे नाथ बैलगाड्याचे या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, व्हिडिओवर नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, एकदा बघा समालोचक काय म्हणले आपल्या मोठ्या सोन्याबद्दल। या ठिकाणी या मैदानामध्ये ज्या बैलानं मुंबई गाजवली, गाण गाजवला, कोकण हिंद केसरीचा किताब पटकावला आणि आता चालूची त्यांचा बादशाह म्हटलं तरी चालेल, आता सोनारपाड्याचा सोन्या मैदानात झाला बघा। ही लोकप्रियता असते प्रत्येक खेळाडूप्रमाणे बैलाची, आणि इतके कॅमेरे त्या बैलावर लागलेले आहेत। 50-50 क्रमांकाचा हा आमचा छावा, निश्चितच बॉलिवूडचा स्टार, त्या पद्धतीने 50-50 हा आमचा स्टार आणि त्याचे चाहते दर्शक प्रेक्षक। सुंदर अशी बैल मैदानामध्ये दाखल झाली। या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला आणि महाराष्ट्रातील बैलगाडी शौकीनांच्या मनावरती अधिराज्य गाजवतोय। रिया जयेश पाटील सोनारपाडा, विजय पाटील सोनारपाडा आणि कुमारी शौर्या दैवत गोवेकर लोणंद कोरेगावकरांचा मोठा सोन्या। मस्तरला चांगल्या प्रकारे माहिती आहे की अख्ख्या महाराष्ट्राच्या बैलगाड्याच्या प्रतिष्ठेमध्ये सगळ्यात मोठा मान सन्मान जर कुणाला मिळत असेल तर ते गाव आहे सोनारपाडा। रिया जयेश पाटील मोठा सोन्या, अगदी हिंद केसरी, कोकण केसरी अशी अनेक पारितोषिके त्यांना पटकावली, आणि डोंबिवलीकरांचा जो मान आहे ना, डोंबिवलीकरांची जी शान आहे ना महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमध्ये, त्यांना सातत्यानं डोंबिवलीकरांना एक प्रतिष्ठा मिळवून दिली, आणि ते गाव सोनारपाडा। आणि ज्यावेळी सोन्या अड्ड्यामध्ये उतरतो त्यावेळी मग रिया जयेश पाटील किंवा सोन्या असं म्हटलं जात नाही, तर पुढे एक नाव लागतं, सोनारपाड्याचा सोना आला। म्हणजे या सोनारपाड्याच्या सोन्यानं आज पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सोनारपाडा गावाचं नाव पोचवलंय।